बिल्कुल, अगर मुझे सही जानकारी है तो एक साथ खेल रहे हैं, तो एक बार फिर एक टीम में खेल रहे हैं। लेकिन कोसमाई चषक में जो बलसाड़ की टीम थी उनके खिलाफ हार का सामना करना पड़ा, लेकिन दो मैचेस में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। दो टीमें हैं, संतुलित टीमें हैं, पुणे की बहुत ही जबरदस्त टीम है, आएगा मजा। दूसरे मैच में एक बार फिर बैटल हुआ, कहते हैं ना दो बादल जब टकराते हैं ना तो विस्फोट जरूर होता है। आज नक्कीच नक्कीच आपण इस पाहायला मैच गेलो में आता. विस्फोट होने वाला है। मैदानामध्ये पाहायचंय दुसऱ्या सामन्यात सुरुवात होईल. मैदानामध्ये लेट्स प्ले पंचाने पाहतोय प्लेचा इशारा देखील इथे आलाय. स्ट्राईक वरती असताना फलंदाज राजू पाटे, मॅन फ्रॉम इन नारायणगाव. दुसऱ्या बाजूला अज्जू बेपारी, गोलंदाज तयार. पहिला चेंडू सोडून दिला जाईल. पंच मात्र इथे कळवतायत व्हाईट बॉल. अवंतर देखील मैदानात मिळेल. एक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतो, राजू पाटे नारायणगावचा असणारा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अज्जू बेपारी, युनिक परांडा बॅटचा मात्र असणारा ब्रँड डॅबे सेटर आणि स्वतःच शॉप देखील मात्र अज्जू बेपारीचा आहे. दोन्ही खेळाडू जर मैदानामध्ये एक बिल्लेगावचा असणारा खेळाडू, दुसऱ्या बाजूला नारायणगावचा असणारा खेळाडू, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश गोसावी डावकरताना मारा तयार असेल. यावेळी पहा बॅकवर्ड स्क्वेअर रेमिचेंडू खेळून काढला जाईल. सिक्सर किंग युवराज सिंग आणि हा चौकार आहे. नारायणगावचा असणारा खेळाडू तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश गोसावी डावकरताना मारा तयार असेल. यावेळी बाज ताज 3 धावा. बिल्कुल, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, और इसकी ज़रूरत है। अगर छक्का आता है तो स्ट्राइक रोटेट करना, एक को डबल में कन्वर्ट करना, वो भी बहुत ज़रूरी है। आपने डबल को एक बार फिर कन्वर्ट किया 3 में, तो बहुत अच्छे संकेत है मैदान के अंदर। शुरुआत अच्छी हुई है, बहुत कुछ जाना, अभी भी बाकी 6 ओवर का मैच है। तो ये देखते हुए कि बल्लेबाज राइट हैंडेड जो बल्लेबाज अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद प्रथमेश गोसावी ऑफ टाइम के बाहर, सुंदर तरीके से गेंद को कवर पॉइंट की तरफ खेलते हुए खिलाड़ी कवर पॉइंट पर मौजूद है, डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ आ रहे तेजी के साथ। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। और अजीश पटेल है वहाँ, तो बहुत ही बेहतरीन फील्डिंग करते हुए 2 रनों का एक बार फिर साथ में 2 रनों के साथ आगे बढ़ने का मौका मिलेगा प्रथमेश गोसावी। एक बार फिर मैं बताता हूँ कोसमाई चषक में कौन सी टीम खेली थी, कौन से खिलाड़ी खेले थे, वो भी एक बार फिर। बारामती वॉरियर्स और बंडू भोसले 11 टीम के कप्तान को मैं बेनती कर रहा हूँ, सारे खिलाड़ी हमारे लेफ्ट साइड की तरफ आएंगे। नितेश यानी कि बंटी कवड़े, इनको आप मिलना है, प्लीज आइए। ऑफ टाइम के बाहर बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए, ये प्रथमेश की खासियत है, प्रमुख गेंदबाज है, फिलहाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। भरत स्पोर्ट लोनावला एंड टिंग सरकार धानी प्रेजेंट सिक्सर किंग युवराज करंडक 2021 प्रतियोगिता का तीसरा दिन चल रहा है। मैदान के अंदर टिंग सरकार और मृत्युंजय कोथुर्ड के बीच मुकाबला। ओ यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. अजीज पटेल मैदानामध्ये पहा थोडीशी ते घाई करतोय, परंतु एक सिंगल देखील मैदानात मिळाला नाही. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलका जर विचार केला, धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 12 धावा, एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रथमेश गोसावी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मुंबई इंडियन्सकडून मात्र गोलंदाजी करेल. या खेळाडूला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नंदुरबार एक्सप्रेस म्हणून देखील मात्र या खेळाडूला ओळखलं जातं. तो प्रथमेश गोसावी षटक क्रमांक पहिलं जो मैदानामध्ये घेऊन आलाय. टिंगरेज सरकार ग्रुप धानोरी अर्थात भरतदादा टिंगरेज फाउंडेशन धानोरी त्यांच्या विरोधात मृत्युंजय कोथरूड या 2 संघांमध्ये असणारा सामना. इष्टांच्या मागे आपण पाहतोय विपुल खैरे, दुसऱ्या बाजूला प्रशांत शुक्ला, विजय खडके. त्यानंतर आपण जर मैदानामध्ये पाहिले तर रोहन खरात, खऱ्यात काय गोलंदाजी केली आमदार चषकामध्ये. पहा तोच खेळाडू आज पुन्हा ते संघामध्ये येईन आहे. यावेळी मैदानामध्ये पहा चेंडू पडला थोडासा, मात्र चेंडूने ती उसळी देखील घेतली गेली. संघाचा धावसंख्या जर आपण मैदानामध्ये पाहायला गेलं तर निश्चितपणे इथे स्थिर जे असणार आहे. चेंडू इथे डॉट बॉल आहे. प्रथमेश गोसावी आपण पाहिलं गेलं माझ्या षटक क्रमांक पहिलं देखील मैदानामध्ये घेऊन. आणि पहा दुसऱ्या बाजूला मैदानात राजू पाटे,
नारायणगावचा सारा खेळाडू या खेळाडूने देखील मैदानामध्ये पहा निश्चितपणे खूप मोठे विस्फोटक खेळाडू म्हणून निश्चितपणे संघामध्ये त्याचं स्थान आहे. तो राजू पाटे स्ट्रायकॉन तयार. या दरम्यान पहा राजू पाटे नाम लिया और शैतान हाजीर. चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा दणदणीत खणखणीत षटकार. मच नीडेड सिक्स छान आहे. तो राजू पाटे स्ट्रायकॉन तयार. एक बार फिर देखते क्या हुआ. या दरम्यान राजू पाटील आगे क्या और शैतान हाजिर. और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. यहाँ देखिए थोड़ा सा मोमेंटम गेंदबाज की तरफ जा रहा था, उसी वक्त ये खूबसूरत छक्का आया. रन संख्या 18 रन बगैर किसी नुकसान के. आणि टिंगरे सरकार धानोरी पुणे यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. थैंक यू विजय. जो 3 पर खेल रहे हैं और एक तरफ राजू की बात करें तो 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं. पहले ओवर का खेल सुमित समाप्त होता हुआ रन संख्या 8 रहे. तो इस विकेट पर रन बन रहे. विकेट की अगर बात करें तो गेंद अच्छी तरह से बल्ले पर, इस सतह पर थोड़ा सूझबूझ के साथ और खेलेंगे तो रन बनेंगे, लेकिन गेंदबाजों के लिए अग्नि परीक्षा इस सतह पर है. तर नक्कीच नक्कीच आपण पाहतोय पाटा विकेट आहे. जर पाहिलं गेलं तर गोलंदाजांवरचं निखिल पाहिलं गेलं तर, परंतु गोलंदाजाने इथे खूप असं कमी पाहायला मिळालं की गोलंदाजांनी या मैदानावरती परत वर्चस्व गाजवलंय. काल देखील पाहिलं गेलं तर गोलंदाजाने वर्चस्व ठेवलं सर. कालचा सामना जर तुम्ही पाहिला असेल 18 चेंडू 21चा सामना होता. सामना आला 2 चेंडू 10, म्हणजे पालचा सामना देखील आपण पाहिलं. गोलंदाजांनी या मैदानावरती वर्चस्व गाजवलंय. आज परिस्थिती थोडीशी उलट आहे. आज फलंदाजाने मैदानात 5 सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांवरती वर्चस्व ठेवलंय. बिल्कुल. अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ विजय खड़के और एक जो कि पुणे के सबसे बेहतरीन खिलाड़ी है और स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए. अज्जू व्यापारी बहुत ही जबरदस्त खिलाड़ी ये भी है. बैटल होगा मैदान के अंदर. खड़के तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में जाते भी, लेकिन सर के ऊपर से जा रही है. 1 रन मुकम्मल. दूसरे के लिए वापस आएंगे. शरीर से दूर खेले थे, बहुत दूर गेंद है और ये खासियत है भैया. खड़के जो गेंदबाजी करते हैं टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर की तरफ जाती है. काटा बदलती हुई गेंदें हमने देखी है. और कोसमाई चषक की बात करें, अशोक गायकवाड़, अज्जू पटेल, शेरू लोहार, प्रथमेश गोसावी और एक बार फिर वसीम शेख को मौका मिला था. भरत खेले थे, नवनाथ हड़वेले थे, विजय कापसी को मौका मिला, अनुराग मोहिते, सुमित भंडारी, अज्जू व्यापारी, ऋषिकेश जोशी, ये टीम खेली थी. खासकर 1 लाख का टूर्नामेंट बहुत अच्छा प्रदर्शन किया, प्रभावित किया था. हर साल कोसमाई जाते, विरार में जाते हैं ये. तर नक्कीच आपण पाहतोय आज मात्र थोडेसे विरोधात देखील खेळाडू आहेत काही. मात्र त्यामध्ये प्रथमेश गोसावी देखील त्यांच्या विरोधात मात्र उभा राहिलाय. विजय खडके देखील त्यांच्या विरोधात आज उभा आहे. ओ हा चेंडू पहा हलक्या हाताने चेंडू करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. बॅट मात्र पहा फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे विजय खडकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनुभव या खेळाडूकडे नक्कीच आहे आणि माती विकेट जर या खेळाडूला पाहायला मिळाली तर हा खेळाडू फलंदाजांवरती चेंडू वर्चस्व ठेवतो सर. बिल्कुल. एक बार टिप्पा भी उभा राहिलाय. चौथी पांचवी विजय खडके देखील त्यांच्या विरोधात आज आगे भी नहीं रख रहे. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं विजय खड़के. रन संख्या 20 रन बगैर किसी नुकसान के. गोलंदाज तयार पण पाहिजे. विजय डावकर मारा करेल. हा चेंडू पहा हवेमध्ये खेळला जाईल. थोडासा चेंडू मध्ये पहा टायमिंग नव्हती, ताकद नव्हती. चेंडू पाहायचा मैदानामध्ये हातामध्ये जाऊन पोहोचेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सचिन दादा ढाकोळ युवा मंच पुणेगाव आणि डीएन ग्रुप यांची बळीची गोलंदाज तयार पण पाहिजे. विजय सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं विजय खड़के. रन संख्या 20 रन बगैर किसी नुकसान के. गोलंदाज तयार पण पाहिजे. विजय डावकर स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं और बढ़िया मजा आया. स्टंप के करीब से गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए पर अच्छी हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. बल्लेबाजों के लिए बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं विजय खड़के. रन संख्या 20 रन बगैर किसी नुकसान. राजू गोलंदाज तयार पण पाहिजे. विजय बहुत बढ़िया गेंदबाजी. देखिए किस तरह से हुआ है. टेनिस क्रिकेट डॉट के हमारे काबिल दोस्त अपडेटर हैं विवेक, बिल्कुल एक बार फिर आपको दिखाएंगे. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर हाही संघ मैदानामध्ये 5 क्षेत्ररक्षण करत असणारा संघ गत वर्षीचा विनर आहे. त्यामुळे या वर्षी जो एक ध्येय मोठं असणार आहे, स्वप्न देखील मोठी असणार आहेत. संघामध्ये जर आपण पाहिले गेले तर पहा तुम्हाला कुणाल खोंड पाहायला मिळेल. त्याचबरोबर शेरू लोहार देखील तुम्हाला पाहायला मिळेल. विपुल खैरे आहे, अनुराग मोहिते, सागर भोले, अज्जू पटेल, प्रथमेश गोसावी, प्रशांत शुक्ला, विजय खडके, रोहन खरात, सुधीर साबळे आणि अज्जू पटेल, शबनेश गोसावी, प्रशांत शुक्ला, विजय खडके टीम आपण जी मैदानामध्ये पाहतोय. और सुमित प्रशांत शुक्ला के ऊपर भी निगाहें रहेगी. बहुत ही इंटरेस्टिंग खिलाड़ी है और मैदान के अंदर जो नए खिलाड़ी हैं बहुत महत्वपूर्ण है.
श्रीकांत मैदान के अंदर पहुंच चुके हैं और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय तैयार है। इस ओवर की अगली गेंद बैक पर जाके आंसर की तरफ खेलना चाहते थे और वाइड बॉल का इशारा होता है। इस ओवर के अविनाश धर्मशाले, अमर मराठे, अजीत पुत्र। अभी तो तीसरे अंपायर के तौर पर अजीत पुत्र हमारे कॉम्बॉक्स में बैठे हुए, लेकिन मैदान के अंदर अमर मराठे, अमर साठे और अविनाश धर्मशाले, दो अंपायर मैदान के अंदर बहुत अच्छा काम कर रहे हैं। अविनाश धर्मशालानी दुसऱ्या बाजूला अमर साठे सर खऱ्या अर्थानं पुण्यातील असणारे पंच आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे आदरणीय अजित पुत्रन सर देखील आपण पाहतोय तिसरे पंचाच्या भूमिकेत आहेत. खूप मोठं खऱ्या अर्थानं रेकॉर्ड मात्र अजित पुत्रन सरांचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आशिया खंडामध्ये एक नावाजलेले खेळाडू आणि सर्वात मोठे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्पर्धा गाजवणारे खेळाडू म्हणून अजित सरांचं नाव आजही मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती घेतलं जातं. बिल्कुल रन संख्या एक विकेट के नुकसान पर यावेळी पहा मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूमध्ये गती होती, चेंडूवर तो अचूक टप्प्यावरती पडला, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही, चेंडू तिथे आला. पर सुमित खड़े खड़े खेल रहे ऑन साइड पर बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ला डीप मिड में की तरफ आ रहा है, टप्पा कर दे के तो 5वें स्टंप की तरफ है और थोड़ी सी गेंद हरकत कर रही है. लेफ्ट हैंडर है, मिट्टी की विकेट पर एक बार फिर और खुलकर गेंदबाजी एक विकेट नुकसान और गेंद फिलहाल बल्ले के ऊपर हावी है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. तर नक्कीच आपण पाहिलं तर राजू पाटीलची देखील खऱ्या अर्थानं खासियत आहे की जो चेंडू मात्र जास्तीत जास्त खडे खडे मोठे मोठे फटके खेळू, कारण ताकद या खेळाडूकडे आहे, क्षमता देखील आहे, कुठेही चौका षटकार खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये पाहिजे. गोलंदाज तयार, याद पहा बिग हिट तर केलाय, मिड विकेट मध्ये चेंडू उडवला जाईल, चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. हा षटकार, ही ताकद राजू पाटीलची आहे. डीजे बिल्कुल परफेक्ट स्टैंड एंड डिलीवर. सुंदर फटका ध्वजांक. वरद स्पोर्ट्स लोणावळा आणि टिंगरे सरकार धानोरी पुणे यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आगे जो गाना है वो थोड़ा परेशान टेनिस की डॉट इन के लिए कर सकता है और बाकी जो लाइन परफेक्ट लाइन है. एक बार फिर रन संख्या 31 एक विकेट के नुकसान पर राजू इंपॉर्टेंट पारी खेल रहे, सुमित 20 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना करते, मतलब स्ट्राइक रेट अच्छा है इनका. नक्कीच नक्की पण पाहिलं तर निश्चित पहा, मी सांगितलं होतं की ह्या खेळाडू जर मैदानामध्ये जास्त वेळ उभा राहिला तर एक मोठी धावसंख्या मात्र उभी करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे सर. आणि आज आपण पाहिले की पहा शिरू लोहारला देखील या संघामध्ये आज स्थान मिळालंय. अलीकडच्या काळामध्ये देखील मात्र शिरू लोहारने आपल्या नावावरती शतक देखील ते कोरून काढलंय. त्यामुळं इनफॉर्म खेळाडू देखील तुम्हाला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघामध्ये पाहायला मिळेल. तर 6व्या मॅच दिशेने पुन्हा एकदा षटक क्रमांक संपले गेले, दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सुधीर साबळे. Bharat Sport Ludhiana and Tingre Sarkar Dano represent the Sixer King Yuvraj Karandaka 2021 date for match number 2. टिंगरे सरकार ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का करने का फैसला लिया था. अब मृत्युंजय की तरफ से अगर देखें तो ओवर में 31 बने, 15.5 के अवसर से रन बन रहे हैं, तो अच्छे स्ट्राइक रेट के साथ रन बनते हुए अच्छे अवसर के साथ बिल्कुल रन बन रहे हैं. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. सकाळी देखील आपण पाहिलं गेलं तर की प्रशांत सर सकाळी सत्रामध्ये पाहिलं गेलं थोडंसं पावसाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि काही बऱ्याच जणांनी खऱ्या अर्थानं देवाला प्रार्थना केली असेल की देवा आता पाऊस नकोय आता. ओ हा चेंडू पहा इथे मैदानामध्ये थोडासा बाहेर टाकला चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. देवा आता मात्र ते नाखुश आहेत, गोलंदाजाला इथे दंडित करतील. एक अवांतर धाव वाईट स्वरूपाचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची संख्या एका धावेच्या साह्याने पुढे जाऊन पोहोचेल. 32 धावा धावफलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुधीर साबळे जे गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. इस ओवर की दूसरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. वैसे अगर देखें तो वाइड बॉल है तो ये पहली होगी, लेकिन तैयार है गेंदबाजी करने के लिए.
फुल टॉस, लो फुल टॉस, गेंद ऑनसाइड की तरफ, डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ खेल रहे हैं खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया है। 33 एक विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते मृत्युंजय कोथरूड की टीम है। और एक बार फिर युवराज सिंह के बारे में चर्चा होगी, जैसे कि टेस्ट क्रिकेट की बात करें या एक बार फिर डेबू की बात करें, डेबू कैप बहुत महत्वपूर्ण होती है। एक बात जरूर बताऊंगा, जिस तरह से प्रवीण आमरे सर के साथ मैंने एक इंटरव्यू किया था, उसके बारे में, डेबू कैप के बारे में जब मैंने उनको पूछा था तो उनके आंखों से आंसू आए थे। इंपॉर्टेंट मैच, क्योंकि जब आप पदार्पण करते हैं, मैदान के अंदर जाते हैं, तो वो एक बार फिर बहुत बड़ा पल होता है किसी भी खिलाड़ी के लिए। और युवराज सिंह की बात करें तो, डेबू कैप की बात करें तो इनका नंबर क्या है जरूर बताऊंगा इस गेंद के बाद। स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉल की तरफ जाएगी, गोली की रफ्तार के साथ 4 रन। सिक्सर किंग युवराज का जो होल्डिंग है वहां टच करते हुए गेंद। मारला चौका, मोनार्च हॉस्पिटॅलिटी यांचा सनसनीत चौका। किंतु डेबू कैप की बात करें तो इनका नंबर क्या है जरूर बताऊंगा इस गेम के बाद। देखा जाएगा, काफी ऑफ टाइम के बाहर अगर खड़े हैं, तो विकेट कीपर और गेंदबाज ने कितना भी अपील करे, मेरे हिसाब से अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं होगा। फिलहाल स्कोर सिंगल के साथ बढ़ता बा। ये भी देखे, ये तो कल से हमारे साथ जुड़े हुए हैं। नाही ते आम्ही विपुल सरांना देखील भेटण्यासाठी गेलेले आहेत, कारण विपुल सरांचे खूप सकाळीच मात्र ते आले, सर्वांनी त्यांचं स्वागत देखील केलं. तर जाऊयापर्यंत मॅच दिशेने करेंद्र पहा, हे इथलेच आहेत आणि ते स्थानिक आहेत, त्यामुळं आपण पाहुणे आहेत. गुलदास अय्यर प्रतापाचे सुधीर उच्चतर मार करील. ओहो, इथे पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहिजे, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होते मात्र होता, परंतु चेंडूमध्ये पाहिलं तर लाईन नव्हती भरकटलेली. हे चेंडू मैदानामध्ये पाहतोय, व्हाईट बॉल देखील पंचाने ते घोषित केलाय. बिल्कुल काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, गति परिवर्तन करना चाहते थे, वो कंट्रोल नहीं था, नियंत्रण की जरूरत, वो नियंत्रण नहीं था। 39 एक विकेट के नुकसान पर, और गेंदबाजी करने के लिए सुधीर तैयार है, दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ड्राइव करना चाहते थे लेकिन बात नहीं बनी है। इस बार बल्ला जमीन पर लगा, आवाज बिल्कुल आई, बल्ले के अंदर किनारे को लगते हुए गेंद फाइनल क्षेत्र की तरफ आ रही है। और फिलहाल ये ओवर जो है, जिसमें कि रन की बात करें तो अच्छी तरह से गेंदबाजी की है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं, एक चौका जरूर आया लेकिन उसके बाद में अच्छी गेंदबाजी। 39 एक विकेट के नुकसान पर, और तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, सुधीर गेंदबाजी कर रहे हैं। चला यानंतरचा होणारा सामना बारामती वॉरियर्स यांच्या विरोधात बंडू भोसले 11. दोन्ही टीमच्या सारा कॅप्टन विद्या सारा टॉससाठी यायचं, यावेळी पहा मोठा फटका खेळलाय, फटक्यामध्ये ताकद कमी पडली, शेरू लोहार चेंडूच्या खाली पोहोचला, जल्दी झाला फलंदाज. झणझणीत विकेट, सचिन दादा ढाकोळ युवा मंच पुणेगाव आणि टीएन ग्रुप यांची बळीची डाळी.
ज़्यादा कुछ रिएक्शन नहीं होते, ज़्यादा बातें नहीं करते, गेंदबाजी करना, बल्लेबाजी करना, मैदान में जाके एक बार फिर जी जान लगा के काम करते. ये अविनाश रामगुडे हैं. नक्कीच नक्कीच आपण पाहायला गेलं तर अविनाश रामगुडे खरं तर कधी बोलत नाही, त्यांची बॅट मात्र नेहमी बोलत असते, असे अविनाश रामगुडे आहेत. आणि खरं तर अविनाश रामगुडे सरांचं देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान आहे आणि स्पेशली पुणे क्रिकेटमध्ये यांची चांगली कामगिरी पाहिली. कारण नवीन नवीन खेळाडू असतील, नवीन खेळाडू घेऊन संघ तयार करणे, त्याचबरोबर चांगला खेळ त्यांच्याकडून करून गेले, नवीन नवीन चेहरे टेनिस क्रिकेटच्या विश्वाला दाखवणे, हे काम मात्र अविनाश रामगुडे नेहमी केले. मैं इतना सीमित इनको नहीं रखना चाहता पुणे के लिए, टेनिस के लिए रखना चाहता हूँ. पूरे टेनिस विश्व में बहुत सारे खिलाड़ियों का नाम लिया जाएगा, लेकिन जिस तरह से ये टूर्नामेंट चल रहा है तो अविनाश रामगुडे लेजेंड खिलाड़ी तो है, फिलहाल इनका नाम थोड़ा और बेहतर है, मतलब पूरे टेनिस विश्व में इनका नाम बना हुआ है. तर नक्कीच 40 रन 2 विकेट के नुकसान पर खेल बहुत अच्छा होता हुआ सुंदर तरीके से खेल आगे बढ़ रहा है. बारामती वॉरियर्स सर, बंडू भोसले टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज हमारे कॉम्पोज की तरफ आइए. विनंती असणार आहे बारामती 11 टीम, बारामती वॉरियर्स विनंती असणार आहे तुम्ही देखील या. तर जाऊयापर्यंत मॅच दिशेने पाहायला गेलं तर मैदानामध्ये पहा 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. छोटासा ड्रिंक ब्रेक होता, ड्रिंक देखील मैदानामध्ये संपला जाईल. धाफलकाचा मी तुम्हाला जो विचार केला, धाफलकावरती धावाची आहे त्या 40 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहा. मैदानामध्ये या खेळाडूंनी संपूर्ण टेनिस क्रिकेटचं विश्व अलीकडच्या काळामध्ये पहा आपल्या गोलंदाजीने गाजवलंय. आमदार चषकामध्ये ज्याचा फॅन फॉलो खरं सर्वात जास्त आपण पाहिला तो रोहन खरात गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. बिल्कुल एक जबरदस्त गेंदबाज यंग का खिलाड़ी अंदर है और अब गेंदबाजी करने के लिए तैयार. इस ओवर की अगली गेंद रोहन खरात पुन्हा पाहायचं मैदानाच्या मध्ये अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू या माती विकेटवरती पाहायचं आज कशी गोलंदाजी करेल. रोहन तयार. पहिला चेंडू चेंडू टप्पा पडला, चेंडू टप्पा बदलून मात्र दिशा बदलली, चेंडू इथे पहिला डॉट आहे. और सुमित बात करें तो मैदान के अंदर एक सेट बल्लेबाज है, उनके खिलाफ यंग गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद की अगर बात करें तो अनप्लेबल गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. गोलंदाज तयार पुन्हा पाहायचंय. यावेळी पहा बॅकफुटला गेला चेंडू, मात्र पंच केला जाईल टी पॅक्सच्या कव्हर मध्ये, वेट केला, टाइम केला, चेंडू जाईल सीमारच्या पार. हा चौकार. और बढ़िया गेंद. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी. टप्पा खाने के बाद उछाली थी भी बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया काम तमाम. राजू बैक टू द पेवेलियन और अब जाकर कोतू टीम के उम्मीदों को लगता हुआ तीसरा झटका गॉन. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, बैकफुट पर रहे, इस गेंद को इंतजार करते रहे, बल्लेबाज नहीं समझ पाए, बाहरी किनारा लगा और शानदार गेंदबाजी गेंदबाज द्वारा. ये इनकी कला है, यंग खिलाड़ी है लेकिन क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए. बारामती वॉरियर्स के जो कप्तान प्लीज आइए फोटो सेशन के लिए. बारामती की टीम भी बहुत अच्छा प्रदर्शन बिल्कुल कर रही है. बंडू भोसले 11 की टीम के कप्तान पहुंच चुके हैं. मृत्युंजय कोथरूड की बात करें तो एक अच्छी टीम है, लेकिन फिलहाल चौथे ओवर में कहानी में बदलाव होता हुआ. सुंदर गेंदबाजी. राजू जिन्होंने 29 रन बनाए और 12 गेंदों का सामना किया, सिर्फ बल्लेबाज थे और उनको आउट करना बहुत जरूरी था आज टिंगरे सरकार के लिए. तो टिंगरे सरकार चल रही है क्योंकि गेंदबाज चल रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए रोहन खरात. चौका आने के बाद एक बार फिर चौकाया है बल्लेबाज को. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. प्रज्वल एक तरफ अमोल है, दोनों का खाता नहीं खुला, ये सबसे बड़ी परेशानी है. नए बल्लेबाज मैदान के अंदर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए प्रज्वल है. रोहन गेंदबाजी करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट. ओह वेल बॉल, सुपर बॉलिंग. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जा रही है, गति ज्यादा नहीं है. इस विकेट पर चतुराई के साथ गेंदबाजी करना भी बहुत जरूरी है. गति नहीं है, टप्पा खाने के बाद थोडी बाहर की तरफ जा रही है, बल्लेबाज नहीं समझ पाए. या स्पर्धेचे मित्र ज्यांचा ऋतू विभागमध्ये देखील होतोय मेलरॉयल डिसूजा हे देखील मात्र उपस्थित झाले. त्याचबरोबर त्यांच्या समेत असणारे कुणाल बोत्रा देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 5 जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये सुरू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज रोहन खरात वर्चस्व गाजवतो या मैदानाच्या वरती. पुन्हा एकदा रंग दाखवायला तिथे मैदानात त्यांनी सुरुवात देखील केली आहे. हा चेंडू पहा, इथे मिड विकेटला चेंडू देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय, तोपर्यंत मैदानामध्ये घेतील एक सिंगल. पहा
कौतुक करूयात, अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील मात्र या खेळाडूने मिळवली आहे, तो रोहन खरात. एंड सिक्सर किंग युवराज करंडक 2021 और एक बार फिर एक नंबर का टूर्नामेंट, एक नंबर की गेंदबाजी. बाकी गेंदबाज जब इनकी पिटाई हो रही थी उसी वक्त बॉलिंग एनालिसिस देखिए, 1 ओवर 5 रन एंड टेकन इम्पोर्टेंट विकेट ऑफ मिस्टर राजू. राजू का विकेट, सेठ बल्लेबाज को आउट किया गया है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. 45 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. विजय को मौका मिलेगा, दूसरा ओवर लेके गेंदबाजी करने के लिए आए हैं. विजय खडके आपण पाहतोपर्यंत तयार असणार आहे. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडला, डावकरत असणारा गोलंदाज आहे. नेहमी क्रॅचरल मुवमेंट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. खूप मोठी अपील देखील इथे मध्ये झाली विपुल खैरेकडून आपण मैदानामध्ये पाहतोय, परंतु पंचांनी आपली इथे अविनाश धर्मशालीने आपली इथे फेटाळून लावली. कुठल्या वेळेचा निर्णय नसणार आहे. चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये डॉट. बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. अब देखिए एक तरफ विकेट मिलेगा, एक तरफ विकेट मिला है तो उसका फायदा बिल्कुल मिल सकता है गेंदबाजों को. जब विजय जैसे प्रमुख गेंदबाज आए हैं, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ये अनप्लेबल गेंद थी, ना आगे थे ना पीछे थे, तो एक बार फिर वो परेशानियां बल्लेबाजों के बढ़ते हुए. विकेट खोने के बाद दबाव बन रहा है. शुरुआत बहुत ही शानदार जबरदस्त की थी बल्लेबाजों ने. ओहो, आगे वाले को पीछे ना खेले, पीछे वाले को आगे ना खेले. इस बार आगे वाली गेंद थी, पीछे चले गए. ट्रिगर मूवमेंट, गेंद डालने से पहले इनके पीछे पैर जो है बहुत पीछे स्टंप की तरफ जा रहे हैं और काफी ऑफ स्टंप के बाहर भी जा रहे हैं. लाजवाब. देखिए ये ट्रिगर मूवमेंट क्या है, गेंद डालने से पहले उछलकर ऑफ स्टंप के बाहर और पीछे भी आए हैं. वो परेशानी है. इतना बाहर आके एक बार शपल होके खेलेंगे तो रिच वाइड देखा जाएगा. तर नक्कीच नक्कीच आपण पाहतोय मित्र थोडासा अडचणीचा सामना करतोय देखील ते फलंदाज. यावेळी पहा पुन्हा एकदा भन्नाट वेग चेंडू मध्ये होता आणि मैदानाच्या मध्ये पाहायचंय, खूप मोठे अपील देखील होईल आणि फलंदाज मैदानामध्ये इथे बाद होते.
नवीन फलंदाजी मैदानात दाखल झालेत. प्रथमेश गोसावी पुन्हा तयार असेल, डावकरनं मारा करतोय. यावेळी पुन्हा पाहायचे चेटूमध्ये गती होती, धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होईल, परंतु विपुल खैरेला माहिती आहे इथे रिस्क घेऊन आता जमणार नाहीये. इथे धाव्यांवरती गोलंदाजाने पकड मजबूत केली आहे, त्यामुळं आता आपण चुका इथे करून जमणार नाही. इथे चुका सुधारायच्या आहेत, कारण हे क्रिकेट आहे. तुम्ही एक चुकी केली, तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा वाट पाहावी लागेल. बिल्कुल एक बार फिर मैदान के अंदर गेंदबाज असरदार हुए तो बल्लेबाज को भी सरदार बनने की जरूरत है, बड़े शॉट खेलने की जरूरत है. अगली गेंद टप्पा ऑफ टर्म के बाहर शपलों के आंसर की तरफ गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. फंबल वाइज का फायदा उठाएंगे और 2 रन मुकम्मल करेंगे. 2 रनों के साथ आगे बढ़ने का मौका मिलेगा. 53-5 विकेट के नुकसान पर जब 3 ओवर समाप्त हुए तो हम सोच रहे थे 70-80 के बारे में. विकेट गिरने के बाद देखिए अब 60 की तरफ भी नहीं जा रहे. 53-5 विकेट के नुकसान पर, और ये आखिरी गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगी. आखिरी गेंद से गोसावी कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. कट कर दिया सुंदर तरीके से, क्लासिकल अंदाज में गेंद को खेलते हुए पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी रखे बाहर 4 रनों के जाते भी दर्शनीय स्ट्रोक. नक्कीच सर, आपण पाहिले गेले तर अनेक स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर त्याच्याप्रमाणे तर आपण पाहतो त्याच्याप्रमाणे सिक्सर किंग युवराज सिंग करंडक, वरस्फोट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील 3रा सामना यानंतर तुमच्या भेटीला येईल. बारामती वॉरियर्स यांच्या विरोधात बंडू भोसले 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे, शेवटचा पुकार आहे, टॉससाठी या. वरस्फोट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि पहा, ज्यांचं नुकतं शुभागमन देखील होतंय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आदरणीय भरतदादा टिंगरे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले. त्याचबरोबर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट विश्व असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावं.
त्याचबरोबर अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे सर देखील मात्र सकाळ सत्रापासून उपस्थित आहेत. कॅप्टन आलेले आहेत. विनंती असेल बारामती वॉरियर्स टीम कॅप्टन टॉस अडिया. भरतदादांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया. कारण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर पुण्याचा जर विचार केला तर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आज खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे आणि या स्पर्धेचा विचार केला तरी स्पर्धा सक्सेसफुल करण्याकरता त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे भरतदादा आपलं स्वागत है, वेलकम. और इनके लिए टैगलाइन बनी हुई है खास करके अगली बार टेंगरे सरकार, तो क्या एक बार फिर ये सरकार चलेगी? 58 रनों की ज़रूरत है और बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. और सुमित मैं आपकी तरफ जा रहा हूँ क्योंकि टॉस की तरफ एक बार फिर इन्फॉर्मेशन देना बहुत ज़रूरी है. तर नक्कीच आपण पाहणार आहोत यानंतरचा होणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. त्याचबरोबर पाहिले तर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे देखील उपस्थित आहेत. आणि पहा आज संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय ते म्हणजे आदरणीय भरतदादा टिंगरे फाउंडेशन धानोरी अर्थात टिंगरे सरकार धानोरी. तुम्ही सांगितलं की फिर से एक बार टिंगरे सरकार का वार चलेगा का सरकार? बिल्कुल. काय देखिए असेल मैदानाच्या मध्ये ये तो मैदान के अंदर जो बल्लेबाज है इनको चलाना होगा. आशीष जी मारने साहब आपका भी स्वागत है, वेलकम. 58 रनों के ऑन स्क्रीन एक बार फिर ये दोबारा सारी चीज़ें दे सकते हैं टेनिस क्रिकेट .in के माध्यम से. 36 गेंदे 58 रनों की ज़रूरत है और मैदान के अंदर महासंग्राम चल रहा है. मृत्युंजय कोथरूड वर्सेस टेंगरे सरकार. मैदानात पाहिजे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज षटक क्रमांक पहिले जो मैदानाच्या मध्ये घेऊन येईल सुमित भंडारी, जो षटक क्रमांक पहिले जो मैदानामध्ये घेऊन येणार आहे. तर आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. सलामी जोडीचे मैदानामध्ये पाहिले गेले तर शेरू लोहार, दुसऱ्या बाजूला जर आपण मैदान पाहिलं तर कुणाल खोंड. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. मैदानात जर आपण पाहिलं 57 झाल्यात, 58 धावेचं टार्गेट आहे. आणि या 58 धावेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेरू लोहार या सीझनमध्ये पाहिलं गेलं तर मैदानात आपल्या नावावरती शतक देखील कोरणारा खेळाडू शेरू लोहार स्ट्राईकॉन तयार आहे. पहिल्या चेंडू ते पाहिजे सोडून देखील दिला जाईल. पंच मात्र इथे कळवत आहे, जमीन हात समांतर देखील केलाय. अवांतर धाव देखील इथे मैदानात मिळेल आणि अवांतर धावेने संघाचा श्रीगणेश देखील होते. संघाचं खातं जे मैदानामध्ये उघडलं गेलंय, एक धाव ती मैदानात मिळेल. अनुराग मोहिते देखील सांगितल्याप्रमाणे पहा मैदानामध्ये सांगितलं की त्यांनी आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे पाहायचे फुलटॉस चेंडू होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे पहा शेरू लोहार मैदानामध्ये बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला.
और उसके बाद में चांगल्या चांगल्यांना घोडा लावतो आम्ही, समजलं? मान्यवरांच्या शुभ हस्ते आशिषदादा मारणे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर मावळभूषण परागण औरंगे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. यावेळी पहा खोलवट टप्प्याच्या मैदानामध्ये असणार आहे. सरळ बॅटने फटका देखील इथे खेळून काढला जाईल. मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. प्रशांत सर, बिल्कुल एक बार फिर टॉस की तरफ भी जाएंगे, लेकिन मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है वो भी बहुत महत्वपूर्ण है. टोटल अगर 36 गेंदे में 58 टेस्ट क्रिकेट में ज़्यादा नहीं होते, लेकिन जिस तरह से आज गेंदबाजी और फील्डिंग का स्तर रहा, थोड़ा सुपर से ऊपर वाला रहा है फील्डिंग का स्तर. बढ़िया प्रदर्शन यहाँ जो कि फील्डर की तरफ से होता हुआ, ये बहुत ज़रूरी है. जितना बड़ा टूर्नामेंट होता है, आपकी जो कि खेलने का तरीका, सोच भी बदल जाती है. सुंदर गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा. सुमित भंडारी गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये जर मग पाहिले गेलं तर 12 संघ देखील विनंती असणार आहे. या लवकर संपर्क साधायचा आहे. यावेळी पहा रिव्हरचा प्रयत्न मैदानामध्ये होईल. विपुल खैरेच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक जर आपण मैदानामध्ये पाहिलं, पहिलं षटक इथे मैदानामध्ये आपण पाहतो. मैदानाच्या मध्ये इथे सुरू असणार आहे. धावलका जर विचार केला 2 धावा धावलकावरती, एकूण 58 धावेचं टार्गेट आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. सुमित भंडारी बिल्लेगावचा असणारा खेळाडू आपण देखील मैदानामध्ये पाहतोय. सुमित भंडारी मुंबई एनकडून मात्र गोलंदाजी करतोय. अनुभव देखील या खेळाडूच्या पाठीशी तितकाच मोठा देखील आहे. परंतु पाहायचं आता विपुल खैरे देखील तितकाच अनुभवी आहे. खोलवट टप्प्यातून होता डीप कव्हर मध्ये जिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षण खूप दूरवरती असणार आहे. खूप मोठी कसरत इथे करावी लागेल. चेंडू जाईल सीमारच्या पार. हा चौकार. मच नेडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर था और खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए कवर की तरफ. इस चौके के साथ रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान पर. और सुमित भंडारी का अभी भी ओवर बहुत अच्छा है. अगर आप पहला ओवर डाल रहे हैं 10 के अंदर, अभी तक आपने सीमित रखा है 2 कैचेस बहुत सुंदर तरीके से आपने देखे हैं. उसमें से जो एक कैच आप एक ओवर के बाद एक बार फिर दोबारा ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट.in के माध्यम से बिल्कुल देखेंगे. लेकिन सुमित भंडारी की बात करें तो सुमित भंडारी भी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ से विकेट गिरने के बाद तो थोड़ा सा दबाव बन रहा है, उसको कम करने की कोशिश बल्लेबाज भी कर रहे हैं. तर नक्कीच आपण पाहायला गेलं तर तुम्ही देखील सांगितलं की स्पर्धेचा दर्जा वाढल्यानंतर तुमच्या खेळण्याची दर्जा देखील, तुमची खेळण्याची लेवल देखील वाढली जाते. आणि त्या पायच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुमित भंडारी उजव्यातून मारा करतोय. यावेळी पाहायचं शफल झाला. विपुल खैरेने सर्कलचा पुरेपूर इथे फायदा घेतलाय. शॉर्ट स्क्वेअरलेगच्या डोक्यावर उडी खेळ पकाने के बाद थोड़ा सा उछाल था. लेग स्टिंग की तरफ गेंद आ रही थी, पीछे चल क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल. गेंद बॉडी रन के बाद 4 रन. डीजे मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 10 रन 2 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल समाप्त हुआ. सफल ओवर समाप्त हुआ. लेकिन इस कैच के बारे में एक बार फिर दोबारा जाएंगे. क्या शानदार कैच जो लिया गया, एक बार फिर दोबारा देख सकते हैं ऑन स्क्रीन. मैग्निफिसेंट. खेळाडूंना देखील विनंती असणार आहे. वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. किशोर लबे सर विनंती असेल टॉससाठी चला. बारामती वॉरियर्स कैप्टन विनती असणार टॉस साठी यायचे. शानदार कैच मैदान के अंदर. टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑन सर की तरफ खेले थे. स्क्वायर लेग पर आगे आके छलांग लगा के क्या खूबसूरत अंदाज में कैच लिया गया. मैग्निफिसेंट. ये टूर्नामेंट का बेस्ट कैच होगा.
पुल किया था, गेंद डीप हो रही थी। एक बार फिर दोबारा देखिए किस तरह से आगे छलांग लगाई और उसके बाद में कंट्रोल रखा। कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट था, सुंदर तरीके से कैच लिया गया और विकेट लेना बहुत जरूरी है। 58 को आपको डिपेंड करना है तो कोथुड़ के पास दूसरा कोई विकल्प नहीं है। आपको रेगुलर इंटरवल में विकेट लेना, नियमित अंतराल में विकेट लेना बहुत जरूरी है। दूसरी तरफ से अगर टिंगरे सरकार चलनी चाहिए तो उनको साझेदारी की जरूरत है, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है। 6 ओवर का मैच है, 10 पर लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 58 रन, चेंज इन बॉलिंग। तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असणार आहे तो राजू पाटे. उंचवर असणारा गोलंदाज बॅटिंग करत असताना देखील 29 धावेची एक चांगली सुरुवात मात्र या खेळाडूने करून दिली. राजू पाटेच्या विरुद्ध आपण पाहतोय प्रशांत शुक्ला स्ट्रायकन तयार असणार आहे. डावखुर्द असणारा हा खेळाडू यावेळी पाहायचे खोलवर टप्प्याच्या मैदानामध्ये असेल, अगदी हलक्यात चेंडू मात्र ते चेंडू ढकलला गेलाय, अगदी सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा जे असणार आहेत आता 11 धावा, 11 रन, 11 धावा धाबलकावरती धावा ज्या आहेत. पहा मैदानामध्ये दोन्ही संघ इथे ताकद लावतायत, दोन्ही संघ इथे संघर्ष करतायत कारण दोन्ही संघांना माहीत आहे अतिशय सामना महत्वाचा आहे कारण ते जिंकायचं आहे. एक संघ आहे जो गतवर्षीचा विनर आहे, एक संघ आहे ज्या संघाने सिक्सर किंग युवराज सिंग पहिलं करंडक हातामध्ये मिळवलंय, पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय तो संघ असेल तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा तितक्याच तोला मोलाचा मृत्युंजय कोथरूडचा संघ आहे. बिल्कुल, पुणे की अगर बात करें तो मृत्युंजय कोथरूड एक बहुत बड़ा नाम है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज तैयार, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेगा राजू के लिए। स्ट्राइकर पर बल्लेबाज कुणाल तैयार है, अच्छी पारी खेल रहे, 8 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया है। जो पहले ओवर में विकेट गिर रहे थे तो उसी वक्त इन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया। विपुल ऑन स्ट्राइक, अब अभी खेलते हुए ठोके, गेंद के नीचे आने की कोशिश लेकिन 1-2 और ये क्या छोड़ दिया। 3 खिलाड़ी थे लेकिन इनसे दूर गेंद थी। कोशिश तो बहुत ही बेहतरीन की और इस बार इस सिंगल या डबल के साथ एक बार फिर देखेंगे आगे बढ़ने का मौका मिलेगा। इंपॉर्टेंट मैच है और मिस टाइम स्ट्रोक ऑनसाइड की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के मोटे सिरे को लगती हुई गेंद आई थी कवर की तरफ। अब जाकर देखिए जिस तरह से ये रन बने हैं, राजू पाते गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की कहानी देखिए तो बहुत ही अच्छी गेंदबाजी, रन संख्या 13 रन, 2 विकेट के नुकसान पर। और विपुल की बात करें तो अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेल रहे हैं। 10 के ऊपर 4 गेंदों का सामना किया। गोलंदाज या राजू, ओहो रिवर्स, ये है टिंगरे सरकार का वार, खनित चौकार। बिल्कुल अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया और कारगर साबित होते हुए रचनात्मक शॉट खेलेंगे तो फायदा होगा। का मैत्र पालमला विपुल खैरे, पहा विपुल खैरेला जर तुम्ही मैदानामध्ये जीवदान दिलं तर विपुल खैरे तुम्हाला मात्र कदापि बक्षणार नाही आणि विपुल खैरेला इथे जीवदान मिळालंय। स्पर्धेच्या निमित्तानं पाहते ज्यांचं नुकतं शुभागमन देखील होते, टेनिस क्रिकेटचा विश्व गाजवणारे आदरणीय आमचे झहीर खान सर देखील उपस्थित झालेत, त्याचबरोबर वाशीद शेख देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। तर जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा, पहा इथे चौकार खेळून काढला जाईल। स्कोर कार्डवरती मी तुम्हाला घेऊन जातोय। धावलकाचा जर विचार केला, धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा तयार असणारे राजू पाटे, स्ट्राईकवरती विपुल खैरे उजव्या इथे तयार असेल। हा चेंडू पहा शॉर्ट कव्हर मध्ये परतलाय मैदानाच्या मध्ये विपुल खैरे, धक्का क्रमांक मैदानात आपण पाहतोय पडतोय तिसरा। फलंदाज मैदानामध्ये पाहायचे ते विपुल खैरेच्या मैदानामध्ये पाहिलं गेलं मैदानामध्ये बाद झाला। ज्या फॉर्म मध्ये तो मैदानामध्ये बॅटिंग करत होता, ज्या फॉर्म मध्ये मैदानामध्ये पाहिलं गेलं त्याच्या बॅटमधून चौकार देखील आला, परंतु तो मैदानामध्ये बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल। संघात असणारा कॅप्टन आहे, संघाची जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती नक्कीच आहे, तो अनुराग मोहिते। युवा मंच पुणेगाव आणि टीएन ग्रुप यांची बळीची डाळी। सीनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा, सगळे सीनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे। शुक्रिया डीजे। 58 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए टिंगरे सरकार के लिए। दूसरी तरफ से मृत्युंजय कोथरूड की तरफ से सटीक लाइन के साथ अच्छी गेंदबाजी और जहीर पहुंच चुके हैं। जहीर भाई आपका स्वागत है, वेलकम। मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर 14 धाब्यांची एक चांगली बॅटिंग सुरुवात करून देखील निपुण पाहिले विपुल खैरे देखील मैदानामध्ये बाद झालाय आणि विपुलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो मैदानात दाखल होईल तो अनुराग मोहिते। दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहतोय जो मैदानामध्ये असणार आहे तो असेल प्रशांत शुक्ला। या जोडीवरती नजर असणार आहे आणि या जोडीवरती देखील खूप मोठी जबाबदारी आहे।
खूप मोठा विश्वास देखील या खेळाडूवरती असणार आहे आणि पाहिजे विश्वाला जबाब द्यायला साजेल अशी कामगिरी इथे करणं अपेक्षित आहे. अभी देखिए धिंगरा के मैदान पर आमदार चषक देख रहे थे. इस प्रशांत शुक्ला जो है अपनी टीम के लिए गेम चेंजर बनते, संकट मोचक बने थे और वही काम इनको करना है. किरदार वही है, सरदार वही है, क्या असरदार होगा देखने वाली बात है. एक तरफ गेंदबाजी सटीक लाइन के साथ हो रही है. राजू पाटे तयार असेल. पहिला चेंडू पहा, शरीराचा वेध घेणा चेंडू जणू काय मात्र आक्रमण करण्याचा इराद्याने मात्र चेंडू पहा अनुराग मोहिते मैदानात दाखल झाला. हा चेंडू इथे बॅटवरती येऊ शकला नाहीये. धाबलक इथे स्थिर असेल. धाबलका जर विचार केला धाबलकावरती धाबा ज्या आहे त्या 17 धाबा. दुसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे, एकूण 58 धाब्याचं टार्गेट आहे. असं म्हटलं तर धावा जरी इथे कमी झाल्या असतील परंतु त्या लढण्यासाठी पुरेशा आहेत. इथे संघर्ष करणं गरजेचं आहे. बिल्कुल आपने सही कहा कि एक बार फिर ये टोटल अगर देखिए तो एक बार फाइटिंग टोटल नहीं लेकिन लड़ने के लिए काफी है. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. छोटी गेंद पर प्रहार करना चाहते थे, हवा में गेंद है, दायरे के अंदर खिलाड़ी गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जा रही है और बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा. अनुराग की बात करें तो ये एक स्वाभाविक खेल खेलने वाले खिलाड़ी है, लेकिन एक रणनीति बनानी होगी टिंगरे सरकार को क्योंकि 3 विकेट 3 शिकार आए हैं. सामने वाले टीम का पलड़ा भारी है और दूसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ और दूसरी ओवर की कहानी देखिए तो 2 रनों के साथ आखिरी गेंद पर 2 रन है. 19 रन 3 विकेट के नुकसान पर. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. देखते रहिए, सुनते रहिए. युवराज करंडक 2021. बारामती वॉरियर्स सर बंडू भोसले 11 टीम के कप्तान रेडी रहे टॉस के लिए क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा भी होनी चाहिए लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. समय के अनुसार आगे बढ़ने की ज़रूरत. चला विनंती असणार आहे. बंडू भोसले 11 संघाचे कॅप्टन आलेत. बारामती वॉरियर्स संघाचे कॅप्टन तुम्हाला शेवटचा पुकार असेल टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे असणारे कॅप्टन विनंती असणार आहे टॉससाठी या. गेंदबाजी में क्या क्या परिवर्तन होगा देखने वाली बात है. तीसरा ओवर लेके गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं. अनुराग 2 पर खेल रहे हैं, दूसरी तरफ से प्रशांत शुक्ला 2 पर बल्लेबाजी करते हुए और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भरत जैसे खिलाड़ी बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है. भरत कर्डिले अभी भी कोस्माई चषक में इन्होंने शानदार प्रदर्शन किया. 1 लाख का टूर्नामेंट था और पूरे इंडिया से बहुत सारे खिलाड़ी आए थे. हर बार मैंने देखा है कि विरार में जितने टूर्नामेंट हुए कोस्माई चषक हमने देखा तो वहाँ ये पुणे की टीम हर बार आई है. ऋषि जोशी और उनके सारे खिलाड़ी मैदान के अंदर मुकाबला शुरू होता हुआ. ना स्कोर 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. गेंदबाजी करने के लिए भरत या स्ट्राइकर एंड पर प्रशांत शुक्ला. इस ओवर की पहिली गेंद. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा अगदी हलक्या दृष्टीने करून काढला जाईल आणि पहा इथे तर पार्टनरशिपची गरज आहे आणि ते कुठेतरी मैदानामध्ये पहा दोन्ही खेळाडू इथे मैदानावरती कामगिरी देखील ते करतायत. संघाच्या संख्येत जर आपण मैदानात पाहिलं एका धाब्याच्या साह्याने ते पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबाच्या नोंदवल्या गेल्या त्या 20 धाबा. षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय अगदी तिसरं षटक जे मैदानामध्ये सुरू असणार आहे. भरत कर्डील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती कामगिरी केली. लांब असा रनअप आहे. दुसऱ्या बाजूला अनुराग मोहिते खरं तर नेहमीच एक नॅचरल गेम करणारा खेळाडू आहे. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवणारा, दबाव दडपण प्रेशरमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून अनुराग मोहितेचं नाव नेहमीच घेतलं जातं. आज पाहिजे संघाची जबाबदारी देखील आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाचं मात्र तो नेतृत्व देखील करतोय. त्याचबरोबर संघाचे असणारे टीम ओनर आणि टेनिस क्रिकेट विश्वातील असणाऱ्या प्रत्येक खेळाडूवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय भरतदादा टिंगरे देखील आज आपल्या सोबत मात्र जोडले जात आहेत. आशीष बारने और भरत दादा टिंगरे इनका बहुत बड़ा रोल रहेगा टेनिस क्रिकेट में और बेहतर क्रिकेट होने के लिए. मैच की बात करें तो इस बार रन संख्या 20 रन 3 विकेट के नुकसान पर. भरत की अगली गेंद और टिप ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा होता हुआ अमर साटे इनकी तरफ से अंपायर के तौर पर मैदान के अंदर काम कर रहे हैं. टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर है. शरीर से दूर रखने की कोशिश, कदमों का इस्तेमाल भी किया था लेकिन देखा कि काफी ऑफ स्टंप के बाहर है तो खेलने की कोई चेष्टा नहीं है. रन संख्या 21 3 विकेट के नुकसान पर. बंडू भोसले 11 बारामती वॉरियर्स आपके लिए आखिरी कॉल है टॉस के लिए. इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश भी स्टेप हो गई. गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए खिलाड़ी गेंद के नीचे और अनुराग मोहिते बैक टू द पेबल जाते हुए गॉन. सफलता मिली. आइए डीजे. तर यानंतरच्या होणाऱ्या समजा आपण टॉस करतोय. थँक्यू डीजे.
टॉस मैदानामध्ये जो केला जाणार आहे. उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे आणि त्याचबरोबर भरतदादा टिंगरे यास्पर्यंत असणारे आधारस्तंभ दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यानंतरच्या सामन्याचा बारामती वॉरियर्स यांच्या विरोधात बंडू भोसले 11 या दोन संघाचा टॉस होईल. मी मान्यवरांना देखील विनंती करेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. एका दिशेने असेल अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. बंडू भोसले टीमचे असणारे ओनर आदरणीय बंडू भोसले देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. टॉस का बॉस और नीतीश उर्फ बंटी कवड़े जो कि टूर्नामेंट के आयोजन करता भी उनके साथ जुड़ रहे हैं. सुनील रेड्डी, सुरेश गायके, हेमंत लोखंडे, दिनेश शिंदे, भरतदादा टिंगरे. आप भरतदादा को भी देख सकते हैं इस वक्त. और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. शुक्ला को चलना होगा. अगर टिंगरे सरकार आगे बढ़नी चाहिए तो शुक्ला को विकेट के ऊपर खड़े रहने की ज़रूरत है. अभी भी देखिए तो फिलहाल ज़्यादा जोखिम नहीं उठा रहे हैं. सुंदर गेंदबाजी भरत द्वारा. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. 4 विकेट के नुकसान पर. तर टॉस आपण निश्चित मैदानामध्ये करणार आहोत. बारामती वॉरियर्स या संघाचे कॅप्टन आपण पाहतोय किशोर लवे आहेत. दुसऱ्या बाजूला बंडू भोसले 11 संघाचे कॅप्टन अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे हे दोन कॅप्टन देखील आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. आणि सामन्याचा टॉस देखील आपण पाहतोय मैदानात करणार आहोत. सामन्याचा टॉस करतील पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे, त्याचबरोबर उपाध्यक्ष आशिषदादा मारणे, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि या स्पर्धेचे असणारे सर्वा नितीश उर्फ बंटीभाऊ कवडे या सर्वांच्या शुभास्ते सामन्याचा टॉस केला जातोय. तर जाऊयापर्यंत मॅच देखील तितकीच महत्त्वाची अशी अतिशय रोमांचक मैदानामध्ये सामना जो मैदानामध्ये सुरू असणार आहे. मैदानामध्ये 5 स्कोर कार्डवरती तुम्हाला घेऊन जाईल. 22 धाबा धाबलकावरती धाबाच्या इथे नोंदवले गेल्यात. तिसरं षटक जे मैदानाच्या सुरू असेल. भरत गोलंदाजी तर तयार आहे. तर स्ट्राईकवर असणारा फलंदाज सागर ली जो मैदानामध्ये तयार आहे. सागर ली आपण पाहतोय स्ट्राईकवर तयार. गोलंदाज तयार. भरत यावेळी पहा बॅकफुटला अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न देखील क्षेत्रक्षेत्र खूप दुर्गती असणार आहे. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर मैदानामध्ये नाकारलाय. एका धावेवरती समाधान मानले आणि एका धावेच्या साह्याने संघाच्या संख्या आपण पाहते पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 23 धावा. बंडू भोसले संघाने टॉस येथे जिंकलाय. संघाचे टीम ओनर आदरणीय बंडू भोसले साहेब तिकडे उपस्थित आलेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. त्यांचा देखील आपण आयोजक कमिटीच्या वतीने यथोचित असा मी बंडू भोसले साहेबांना विनंती करेल आपण देखील सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि त्यांना सन्मानित करतील या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय नितीश उर्फ बंटीभाऊ कवडे, त्याचबरोबर भरतदादा टिंगरे आणि सर्व आयोजक कमिटी. विनंती आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. इथे पाहायच्या मैदानाच्या मध्ये खूप मोठी अपील देखील होईल. पहा मैदानामध्ये षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ जो आपण पाहता मैदानात संपलाय. खेळाडूंना अतिरिक्त खेळाडूंना विनंती असणार आहे आपण खेळाडूसाठी पाणी घेऊन जायचंय कारण 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक आपण ठेवलेला आहे. संपूर्ण 11 हनुमान टीम विनोद गंभीर, चेतन गायकवाड, पंकज देशमुख, सोमनाथ ठोंबरे, पंकज ढाकोळ, सुमित सोनवणे, अमर साठे आणि सर्व युवराज सिंग करंडकचे चाहनेवाले आणि इतरही तमाम कार्यकर्ते आयोजकांचे तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. ठरलो याद सक्सेसफुल आम्ही ठरलो याद सक्सेसफुल त्याकडे जे आपण पाहतो मैदानामध्ये 3 षटकाचा खेळ ते संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 23 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण जे मैदानात असणार आहे शेवटचे 18 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू
आणि 35 धाबा हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. पाहायचं या मैदानावरती आता कशा पद्धतीने धाबा मैदानामध्ये बनवले जातील. 12च्या सरासरी मैदानात धाबा ज्या बनवायच्या आहेत. सागरली आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत शुक्ला ही जोडी जी मैदानामध्ये कामगिरी करेल. सामना जर आपण मैदानात पाहायला गेलं तर अतिशय जबरदस्त मॅच इथे मैदानामध्ये सुरू आहे. आमचे सागर सर देखील उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे किशोर लवे देखील उपस्थित आहेत. नेहमीच खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचं बारामतीचं क्रिकेट गाजवणारे खेळाडू आहेत आणि बारामतीचा संघ देखील तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर जाऊया मॅच दिशेने पहा. अतिशय जबरदस्त मॅच इथे सुरू असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुमित भंडारी गोलंदाजी मार्कवर तयार आहे. माफ करा, राजू पाटे. वाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ मैदान के अंदर अविनाश धर्मशाले. स्पर्धेच्या निमित्तानं बारामती प्रीमियर लीगच्या स्तरीय मुख्य आयोजक आदरणीय योगेश भटकर साहेब देखील मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळी पास स्कोरचा फटका खेळून काढला जाईल. डीप कव्हरमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक त्या साईडने तैनात असेल. सिंगल तर घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. इथे एक दोन मोठे फटके आता येणे अपेक्षित आहे सर. बिल्कुल एक ओवर को उनको बड़ा करना है तो मोमेंटम बल्लेबाज की तरफ जाएगा. और वो कौन सा ओवर है? क्या राजू की तरफ जाएंगे या यहाँ एक स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करेंगे? रणनीति तो साफ है. एक बार फिर राजू प्रमुख गेंदबाज है, सामने शुक्ला जैसे बल्लेबाज है, तो चतुराई के साथ क्रिकेट खेलने की कोशिश शुक्ला करेंगे और राजू विकेट के लिए जाएंगे. 24 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 58 रनों की जरूरत है. फिर इस ओवर की बात करें तो बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे गेंदबाज. अब मजा आएगा. प्रशांत शुक्ला और एक तरफ राजू, दोनों जो खिलाड़ी है एक दूसरे को भली भांति जानते हैं. क्षमता के बारे में अगर चर्चा की जाए तो एक बार फिर क्षमता भी बहुत है. स्ट्रोक अच्छा है. एक बार फिर कॉपी स्टाइल में गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 25 विकेट के नुकसान पर यहाँ 3 गेंदों की कहानी देखिए तो सुमित बहुत ही अच्छी जबरदस्त गेंदबाजी की है. 26 धावा 26 धावा धबलकावरती धावा जे इथे नोंदवले गेलेले आहेत. आपण मैदानामध्ये पाहायला गेलं तर पुन्हा एकदा राजू पाटे इथे तयार असणारा स्ट्राईकवर असणारा फलंदाज. मृत्युंजय कोथुडीड और टिंगरे सरकार दोनों टीमें मैदान के अंदर है और टिंगरे सरकार की तरफ से प्रशांत शुक्ला और बोले इस मैच को बनाने की कोशिश करते हुए. राजू पाते गेंदबाजी करने के लिए तैयार. फ्लाइंग स्लीप एक गली की तरफ खिलाड़ी. कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑफ टप के बाद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ खेले हैं अंपायर. एक बार फिर देखिए बहुत अच्छी पोजीशन बनाई थी. सवाल तो पूछा गया, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. फिलहाल इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रन 27 फॉर लॉस ऑफ 4 विकेट चेसिंग का टारगेट ऑफ 58 रन. ये ओवर देखिए, इस ओवर में ज़्यादा खुलकर खेलने की कोई कोशिश नहीं है और खुलकर खेलने का मौका भी नहीं दे रहे. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन या गेंदबाज करते हुए. आने वाली 12 गेंदें मेरे लिए एक बार फिर बहुत इंपॉर्टेंट है. इस ओवर में मुझे तो नहीं लग रहा है कि बल्लेबाज बड़े शॉट खेलेंगे और वही एक चीज़ है मायने रखती है राजू के लिए. क्या इसका फायदा उठाएंगे या एक बार फिर आने वाली 2 गेंदों के ऊपर बड़े शॉट आएंगे? गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजू तैयार. सुंदर गेंदबाजी, लाजवाब. टप्पा खाने के बाद उछाल है. ऑन साइड पर खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. सुमित, इस ओवर में राजू ने समा बांधा है. अभी भी एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. 27 विकेट के नुकसान पर आने वाली जो 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. इंपॉर्टेंट ओवर है जिसमें कि शानदार गेंदबाजी का प्रदर्शन राजू द्वारा. राज्य आपण पाहतो पुन्हा तयार असणार आहे. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर 27 धावा धबल कव्हर आहेत. यावेळी पहा लोअर फुटा चेंडू ऑन सलाचने खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ती पोहोचेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो ते मैदान होणार नाही. एका धावेवरती समाधान आहे. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं डोक्यावरती आता अक्षरशः बर्फ ठेवलाय, जिभेवरती साखर ठेवली आहे. अतिशय शांततेने मैदानामध्ये पहा दोन्ही खेळाडू ते मैदानामध्ये खेळत आहेत. षटक क्रमांक जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर अगदी जे मैदानामध्ये जर पाहणार आहोत आपण 4थं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. धापलका जर विचार केला 28. आखिरी गेंद बहुत ही महत्वपूर्ण है. आखिरी गेंद शेष है और 28 विकेट के नुकसान पर जिस तरह से मुकाबला चल रहा है, वाइट बॉल भी आई थी तो इसीलिए एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी इस ओवर की. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए भी शेष. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्ट्राइक एरियर पर भी बल्लेबाज तैयार है. इनके ऊपर निकाल रहेंगे. सागर बोले 3 पर बल्लेबाजी करते हुए अगली गेंद के साथ.
ओ टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को गेंद स्विंग खेलने की कोशिश आखिरी गेंद पर बिंदी है। राजू ने इस ओवर में जिजान लगा के गेंदबाजी नबी तुली गेंदबाजी की है। अब जाकर 4 ओवर का खेल समाप्त 28 विकेट के नुकसान पर टिंगरे सरकार एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। यूं गए और यूं आए। आइए डीजे। शुक्रिया डीजे। सुमित हमारे साथ जुड़ेंगे। आपका 12 गेंदे हैं समीकरण में एक बार फिर देखिए इंपॉर्टेंट मैच है। थँक्यू डीजे. आणि पहा मैदानामध्ये जर आपण पाहिले गेलं तर अतिशय आता समजा हर्षद पावडे आपण पाहतोय मैदानामध्ये झेल इथे मैदानामध्ये टिपलाय. तो हर्षद पावडे मैदानामध्ये पाहायला गेलं तर आपण पाहत यांनी मात्र झेल टिपला. खेड तालुक्यातील असणारा आज खेळाडू त्याने यापूर्वी मात्र स्पर्धेतील चांगला झेल सर्वांचं लक्ष वेधून घेणारा झेल त्याने मात्र टिपला. इथे पाहिजे तर मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. जिंकण्यासाठी बनवायचे 30 धाबा 15च्या सरीने मात्र धाबा ज्या इथे बनवायचे आहेत. जबरदस्त मॅच इथे मात्र सुरू असणार आहे. आता नवीन गोलंदाज असणार आहेत कारण जर संघामध्ये आपण जर पाहिले गेलं तर 5 सुमितने 1 षटक टाकलं, राजू पाटीलने टाकलेली 2 षटकं, भरत कर्डिलने मात्र टाकलेले 1 षटक. अतिशय महत्वाची षटक होती. तर 12 चेंडू 30 धाबा. काय सांगाल सर? सुमित राजू का ओवर, राजू का जो स्पेल था बहुत महत्वपूर्ण था। वहाँ इन्होंने ज़्यादा जोखिम नहीं उठाई और एक क्वालिटी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा राजू द्वारा। 12 गेंदे 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए टिंगरे सरकार के लिए। मृत्युंजय कोथरूड और टिंगरे सरकार के बीच मुकाबला चल रहा है। डगआउट में थोड़ी सी तालियां बज रही हैं। वरद स्पोर्ट लोनावड़ा एंड टिंगरे सरकार दानों ने प्रेजेंट सिक्सर युवराज सिंह करंडक 2021 प्रतियोगिता की बात करें तो गेंदबाजी में अब बदलाव होता हुआ भरत पण आता पाहायचं मुंबईकडून मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार असणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण वेळ म्हटलं तर वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. सर्वांना वेळेची वाट थांबावं लागतं. त्यामुळे वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. जवळ मॅचेस येणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. भरत यावेळी पाहिजे मोठा फटका देखील करण्याचा प्रयत्न. बॅट प्रति चेंडू मात्र इथे मिडल होऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर देखील असेल. समीकरणामध्ये आता पाहिजे थोडासा बदल देखील होईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 11 आणि 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज आहे. प्रशांत शुक्ला बराच वेळ आपण पाहतो शांत आहे परंतु इथे आता त्याला गियर चेंज करणं गरजेचं आहे. इथे चौकार षटकार खेळणं गरजेचं आहे. बिल्कुल सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने भरत है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। आपको वो बड़ा शॉट खेलना होगा मोमेंटम बनाने के लिए, तभी जाकर ये मैच बन सकता है। फिलहाल गेंद बल्ले के ऊपर हावी है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए भरत तैयार। स्ट्रोक अच्छा है। गेंद गैप में जाते हुए स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा। पहले 2 गेंदों की अगर सुमित कहानी देखिए तो गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। प्रशांत शुक्ला को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। 10 गेंदे 29 रनों की जरूरत है। फिलहाल दबाव बल्लेबाजों की तरफ जाता हुआ तर नक्कीच आपण पाहिलं तर दबाव देखील वाढला जाणार आहे. परंतु याच मैदानाचा इतिहास आहे की जर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं की या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 42 झाल्यात. याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 22 झाल्यात. याच मैदानावरती 3 चेंडूमध्ये 18 देखील झाल्यात. आता पाहायचंय समीकरण मैदानामध्ये बदल जाणार आहे. समीकरण असेल शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धाब्यांची गरज आहे. सागर आपण पाहतोय मात्र तयार आहे. कमी उंचीचा जरी खेळाडू असेल परंतु ताकद कुठून भरली या खेळाडूमध्ये. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. सुमित भंडारी खूप दुर्गत असेल. चेंडू पडला. दिशा बदलली. घर चेंडू पोहोचलाय सीमाच्या बाहेर. हा चौकार. तो बहुत ही सुंदर तरीके से ये गेंद बहुत अच्छी थी। टिप्पा खाने के बाद उछालता हुक करने की कोशिश गली की तरफ जानी चाहिए थी लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं आई। फाइनली की तरफ जाते भी 4 रनों के लिए थोड़ा भाग्य का साथ मिलता बा। अब गेंदों की तरफ जाएंगे। 9 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहाँ से और 25 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर होता बा। भरत तैयार है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो सागर 7 पर बल्लेबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद तयार असणार आहे. यावेळी पाहिजे फुलटा चेंडू होता आणि इथे पहा चुकी झाली. चुकीला माफी मिळणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार. मैच में थोड़ा सा पलटवार आ रहा है। पिछले 2 गेंदों की अगर कहानी देखें थोड़ा बल्ले के बीचों बीच नहीं खेल रहे लेकिन क्रिकेट में इस तरह के रन भी काउंट होने वाले हैं। चौके आ रहे हैं। सबसे बड़ी बात मोमेंटम बनाने के लिए वो चौके छक्के चाहिए। 2 छक्के लेकिन नसीब का साथ मिलता हुआ बल्लेबाज को। तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर क्रिकेट असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये जर आणि तर हे चालत नाही परंतु क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही सर. जर या चुका झाल्या नसत्यात तर परिणाम वेगळे असते. परंतु ते चुका झाल्यात. 2 चौकार मैदानामध्ये आलेत आणि संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 37 धाबा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए भरत तैयार है। बहुत
बहुत ही अच्छा मुकाबला उड़ाया तारामंडल में बहुत खूबसूरती के साथ मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता है गेंद बॉलर के बाद 6 रन एक्सलेंट ही स्ट्रोक बाई सागरची ताकद आहे, ही सागरची ताकद आहे सर. सागर मी तुम्हाला सांगितलं की या खेळाडूमध्ये आक्रमकता ही कुठून कुठून भरली आहे, ही कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न झाला. सेट झाल्यानंतर आपण पाहतोय चौकार खेळले गेले. त्यानंतर आपण पाहतोय यावेळी या फटक्यामध्ये ताकद होती, या फटक्यामध्ये टायमिंग होता आणि या फटक्यामध्ये पहा मिळाला षटकार आहे. डगआउटमध्ये जे काही मात्र बाहेरचे प्रेक्षक बसलेत, विनंती करेल त्या डगआउटमधून ते डगआउट मोकळ करा. 7 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है. मैच में पलटवार आता बाद सुंदर बल्लेबाजी सागर भोले द्वारा गेंदबाजी करने के लिए भरत तैयार. इस ओवर की अगली गेंद ऑफ टप के बाहर और बाहरी किनारा भाग्य का सहारा गेंद बॉल के बाद 4 रनों के लिए जाते हुए एक बार फिर नसीब का साथ मिलता हुआ. और मैच की बात करें आपकी बार टिंगरे सरकार इस ओवर में एक बार फिर रन आए हैं और खेल में पलटवार आता हुआ सुंदर क्रिकेट. टप्पा ऑफ टप के बाहर था, गेंद को खेलना चाहते थे कवर की तरफ और गेंद बाहरी किनारा लेते हुए चली गई तटमैन क्षेत्र की तरफ बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए. 47 विकेट के नुकसान पर आपके पास अब 6 गेंदों का खेल है और जीतने के लिए 58 का लक्ष्य मतलब 11 रनों की जरूरत है. मैग्निफिसेंट बैटिंग सागर भोले 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं और अब देखिए ये समीकरण 6 गेंदे 11 रनों की जरूरत है टिंगरे सरकार को जीतने के लिए. अगर यहां से ये 11 रन बचाते हैं तो मृत्युंजय कोथरूड की टेक जो गाड़ी है वो रंपम बन जाएगी. फिलहाल मैच बना हुआ है दोनों तरफ. तर नक्कीच आपण पाहतो 15च्या सरासरी धावेचा गरज होती, परंतु इथे 15 पेक्षा जास्त आल्यात. इथे 6 चेंडूमध्ये 19 आल्यात. आता 6 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. हे क्रिकेट आहे. आण्याची दिने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. शेवटचे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामना कुठल्या दिशेने जाणार, सामना मृत्युंजय की कोथरूड, सामना टिंगरे सरकार धानोरी, पायचे मैदानामध्ये सामना कोण इथे जिंकणार. बिल्कुल अनिश्चितता बहुत है और अब जाकर 6 गेंदे 11 रनों की जरूरत है. राजू के ओवर में शुक्ला को विकेट नहीं खोना था और राजू को वो विकेट लेना था, लेकिन हमारी निगाह शुक्ला के ऊपर थी. सागर बोले ने इस मैच में जान डाली है. ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल. डगआउट की तरफ मैं एक बार फिर बताना चाहता हूँ, डगआउट पे अगर खिलाड़ी बैठे तो सही है, ज्यादा बाकी जो लोग अगर बैठे तो प्लीज आपको रिक्वेस्ट है आपको थोड़ा बाहर जाना होगा. गेंदबाजी में परिवर्तन. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या खेळाडूने मात्र जबरदस्त झेल टिपला, ज्या खेळाडूने मैदानामध्ये जिद्द लावली तो गोलंदाज मैदानामध्ये इथे येतोय गोलंदाजी मार्कवरती. हर्षल पावडे खेड तालुक्यातील असणारा अतिशय ग्रामीण भागातील असणारा खेळाडू हर्षल. गोलंदाज तयार, स्ट्राईक मध्ये असणार फलंदाज प्रशांत. पहिल्या चेंडू पाहायचा क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक खूप दुर्बल असेल, सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदान होणार नाही. सागर लीकडे स्ट्राईक इथे ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण सागर लीच्या बॅटवरती आता चेंडू इथे येऊ लागलेत. सागर लीच्या बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ लागलेत. बिल्कुल आपने सही कहा. सागर की बात करें तो जबरदस्त खिलाड़ी, क्षमता वाले खिलाड़ी है, सेट बल्लेबाज है और एक तरफ गेंदबाज हर्षल, इनके पास भी काबिलियत है. यंग खिलाड़ी है जिन्होंने शानदार कैच लिया था. 48 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 58 चाहिए. इसका मतलब 5 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर मैदान के अंदर चलते हुए पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी अब देखिए क्या मिड ऑफ की तरफ आएगा. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है और मिड ऑफ का खिलाड़ी हटाया गया, एक्स्ट्रा कवर की तरफ जा रहा है. एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ जा रहा है. ऑन साइड पर देखिए तो लॉन्ग ऑन मिड विकेट के खिलाड़ी दायरे के अंदर. ये खिलाड़ी देखिए ऑन साइड पर 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर है. हर्षल तैयार, स्ट्राइकर इन पर सागर इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. 5 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे, 10 धावांची आवश्यकता. सामना चांगलाच रंगला है. ऑफ साइड पर देखिए तो एक फ्लाइंग स्लिप, एक गली, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. गेंदबाजी करने के लिए यंग नौजवान गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, पुल किया, पुल पावरफुल वंडरफुल गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए कैमरामैन की तरफ से अगर इनका स्वागत होता है. सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बेमिसाल है. सीधी हमारा जो टेनिस क्रिकेट .in का जो कैमरामैन है वहां जाते भी. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. पहा मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग सुरू आहे सागर लीची. बिल्कुल एक बार फिर सुंदर तरीके से पुल किया. छोटी गेंद थी, हाफ ट्रैकर गेंदबाजी जो कि विकेट पर करेंगे तो कोई फायदा नहीं है. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. गेंदबाज फेल और कमाल का प्रदर्शन कर रहे हैं मैदान के अंदर सागर. मैग्निफिसेंट बैटिंग. 4 गेंदों का खेल शेष है. राइट आर्म ओवर द विकेट. इस ओवर की अगली गेंद त्यावेळी पैसा हलक्यात चेंडू करून काढला जाईल. लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक पायच्या चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय, धावाची संधी आहे, परंतु इथे पहा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. जबरदस्त कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंकडे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या अब तक 56 धावा जिंकण्यासाठी आता मैदानात बनवायच्या आहेत. 3 चेंडू
2 धावांची गरज. काय होणार या मॅच मध्ये? सागर जबरदस्त फॉर्म मध्ये, सागरच्या बॅटमधून षटकार देखील आलाय. सागर इथे एक प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण सागर सर डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तमन्ना रखो समंदर की गहराइयों को छूने की, क्योंकि किनारों पर तो सिर्फ शुरुआत होती है. शुरुआत तर झाली आहे. बिल्कुल, अब 3 गेंदें 2 रनों की जरूरत है. भगवान एक दरवाजा बंद करता तो दूसरा जरूर खोलता है. थोड़ा संयम के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है. अर्शल तैयार, राइट अप ओवर द विकेट. ये देखिए या बड़ी- अच्छी गेंद वाइड यॉर्कर डालते हुए मैच समाप्त नहीं है. और ऋषि एक बार फिर पीछे से जाके शिकार करना चाहते थे, लेकिन सुरक्षित है, कोई नुकसान नहीं है. 2 गेंदों का खेल से 2 रनों की जरूरत है. और इस प्रतियोगिता में आप देख रहे युवराज सिंह करंटक 2021 में एक रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, नाखून चबाने वाला मैच मैदान के अंदर है. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येकाच्या हृदयाचे ठोकेचे धडधड आता ठोके वाढू लागलेत आणि प्रत्येकाला पाहायचं ह्याच सामन्यामध्ये आता कोण विजय मैदान मिळवणार आहे. कारण याच मैदानात आपण पाहिले 7 चेंडूमध्ये 3 धावेचा सामना, 1 चेंडू 3 आला होता. आता पाहायचे 2 चेंडू ते शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. एक बार फिर एक सुपर हिट मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. टिंगरेज सरकार आगे जाएगी या मृत्युंजय कोथरूड, ये सवाल है. स्ट्राइक एरियन पर सागर है, एक तरफ अर्शल, हीरो बनने का मौका दोनों के पास. एक हीरो एक जीरो, राइट अप ओवर द विकेट है. हर्षल प्रयत्न तयार. यावेळी पाहायचं अगदी हलक्या दुसरी घेऊन काढला जाईल. क्षेत्रक्षिते पाहायचं खूप दूरवरती असणार आहे आणि इथे पहा फिर से एक बार टिंगरे सरकार सामन्यात जिंकलाय. अभिनंदन टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, अर्थात भरत दादा टिंगरे फाउंडेशन धानोरी संघाचं अभिनंदन असेल. अंतर मृत्युंजय कोथरूड, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, तुमचं देखील सर्व आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद असेल. चला यानंतरचा होणारा सामना बारामती वॉरियर्स यांच्या विरोधात बंडू भोसले 11 पुणे या 2 संघांमध्ये होणारा हा सामना असेल. बंडू भोसले 11 संघाने टॉस येथे जिंकला. टॉस जिंकून प्रथम